जे लग्नाळू मुलं आहेत त्यांना मुली मिळण्याचं प्रमाण हे अतिशय अत्यल्प आहे आणि जे शेतकरी मुलं आहेत त्यांना मुली मिळण्याचं प्रमाण हे अत्यल्प असल्याने अनेक समस्यांना त्या मुलांना त्यांच्या कुटुंबांना सामोरे जावे लागते। त्याबाबत खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील आपली भूमिका विशद करत आहेत। नमस्कार साहेब, मागे आपला एकदा प्री वेडिंग बाबत एकदा आपला त्या ठिकाणी इश्यू झाला होता की लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग केलं जातं आणि मग त्याचं प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी कोर्टाच्या घटस्फोटापर्यंत त्या प्रकरणं जातात। तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही म्हणताय तसं एक गंभीर आहे की ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही। त्याचं कारण की मुलांचं शैक्षणिक जे आहे म्हणजे शैक्षणिक बाब कमी आहे, सरकारी नोकऱ्या नाही, उद्योग नाही, कामधंदा नाही आणि आता ग्रामीण भागात आता जो शेतकरी आहे तो अल्पभूधारक झालेला आहे। मग अशा वेळेला मुली मिळत नाही। मुली ग्रामीण भागात आता मुली मिळत नाही म्हणण्यापेक्षा मुलीचा बाप म्हणतो मी नाही मुलगी देणार शेतकऱ्याच्या मुलाला। मुलीच्या पालकांची सुद्धा अपेक्षा फार वाढलेल्या आहेत। मुलगा शिकलेला पाहिजे, त्याला गाडी घोडा पाहिजे, बंगला पाहिजे, त्याच्याकडे शेतीवाडी पाहिजे, अशा अपेक्षा असतात। आणि मग आता मुली मिळत नाही। मग काही वेळेला काय होतं की आळंदीसारख्या ठिकाणी काही लग्न जमावणारे एजंट तयार झालेले आहेत। मग ते एजंटनी काय करायचं, 1-2 लाख रुपये त्या मुलाच्या बापाकडनं घ्यायचे आणि त्यातले काहीतरी निम्मे अर्धे पैसे त्या मुलीकडच्या लोकांना द्यायचे। मग त्या मुली कुठल्या आणायच्या, त्या विदर्भ मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, नांदेड, बिलोली वगैरे तिकडनं त्या मुली आणायच्या। आता त्या मुलीबाबतची माहिती त्या मुलाकडच्या लोकांना काहीच नसते। ते लग्न होतं, पैसे दिले जातात, मधलं एजंट निम्मे अर्धे पैसे घेतो, ते पैसे घेतो, लग्न होतं, लग्न झाल्यानंतर हे मुलाकडचं बरेच वर्ष रखडलेला नवरदेव असतो, त्यामुळं मुलाकडचे लोक पाण्यासारखे पैसे खर्च करतात। त्यांना काय आनंद असतो त्याच्यामध्ये। मग ते 5 तोळे 10 तोळे दागिने घालतात, लग्न सोहळ्यामध्ये थाटमाट करतात। ती मुलगी येते नांदायला। आता मला सांगा, 1500 किलोमीटरवरनं पुणे जिल्ह्यात ती मुलगी नांदायला आल्यानंतर इकडं तिचं कुणीच नातेवाईक नाही, आत्तेष्ट नाही, काय संबंध नाही, काय नाही। एजंट कमिशन घेऊन बाजूला होतो। मुलगी नांदायला आल्यानंतर ती इथलं वातावरण पाहते, इथला तो डोंगराळ परिसर किंवा इथलं संपूर्ण तिला अनभिज्ञ असतं। मग ते पाहिल्यानंतर तिचं मन काय रमत नाही, तर तिला इथं काही करमत नाही आणि मग करमत नसल्यामुळं मग ती सारखं माहेरी जाण्याचं हे होतं। मग त्याच्यातून मग काही वेळेला मग रागाच्या भरात नवऱ्याकडनं काही चुका होतात, त्याच्याकडनं चुका होतात आणि मग ते लग्न मोडलं जातं। काही वेळेला तो मधले एजंट तिकडं त्या मुलीचं लग्न झालं, तिचा पहिला नवरा आहे, तरी याला याच्याकडून पैसे मिळून या दुसरा नवरा करून देतात। अनेक घटना आपण पाहिल्या असेल पोलीस स्टेशनला, फौजदारी कोर्टात अनेक अशा प्रकारच्या घटना आहेत। घटस्फोटाची प्रकरणं आहेत, उडकीची प्रकरणं आहेत। आणि या अनुषंगाने आता शेतकऱ्याच्या मुलानं किंवा प्रत्येक मुलानं, तरुणाने आता आपलं करिअर कसं घडेल याकडं लक्ष दिलं पाहिजे। आपलं प्रथमतः चारित्र्य सुधारलं पाहिजे, आपण काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। ज्ञान हा शिक्षण म्हणजे तिसरा डोळा आहे तो। तुम्ही शिक्षणापासून अलिप्त राहिला तर तुम्हाला मुलीच काय, तुम्हाला जीवन जगणं सुद्धा कठीण आहे। म्हणून तरुण आज काय झालं ग्रामीण भागातल्या मुलांचं, निवडणुका, मिरवणुका, त्याच्यानंतर बैलगाडे, याच्यामध्ये तो मौज मजेचं भोगविलासी जीवन जगण्याचा कल किंवा चंगळवादी जीवन जगण्याचा कल तरुण पिढीचा आहे। तर त्याच्यात जर त्यांनी थोडा आचार विचारात बदल केला, आपलं करिअर घडवण्यावर जर लक्ष दिलं तर ह्या ज्या काही घटना आज घडतात त्या घडणार नाही। त्या घटनामध्ये तिकडनं मुली आणल्या, त्यांना नांदायची इच्छा नाही, मग त्यांनी मग अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटून देणं किंवा फाशी घेणं किंवा विष प्राशन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे अनेक काही घटना वेगवेगळ्या रोज न्यायालयामध्ये आम्ही पाहतो, रोज अनेक खटले आम्ही त्या ठिकाणी चालवतो। परंतु आमचा जो अनुभव आहे की ग्रामीण भागातला तरुण या ठिकाणी थोडीशी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातला तरुण हा पिछाडीवर चाललाय। याचं आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण हे त्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी केलं पाहिजे, पालकांनी केलं पाहिजे। कारण आता मुळात शेतकरी ग्रामीण भागातला अल्पभूधारक आणि त्याच्यामध्ये असले उद्योग झाले म्हणजे त्या गरिबाचा, त्या शेतकऱ्याचा प्रपंच उद्ध्वस्त होतो आणि मग तो तरुण व्यसनाधीनतेकडे जातो। म्हणून त्या ठिकाणी
थोडंसं आचार विचार करून त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.